कृष्ण महाराज श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। व्रजे प्रसिद्धं नवनीत चोरम् गोपांगनांश्च यदुकूल चोरम् अनेक जन्मार्जित पाप चोरम् चोराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि, चोराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि। तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले असे आनंद कंदा, तोपकार मदन फिटे कदा, देवा परमानंदा तूच भेडी, देवा परमानंदा तूच भेडी। सर्वज्ञ श्री दंडवत प्रणाम। आज नवरात्र महोत्सवानिमित्त आपण नित्य नेमाने नामस्मरण तथा नामाचे 10 अध्याय पोथी प्रवचन श्रवण करत आहोत, चिंतन करत आहोत, मंथन करत आहोत। आजचा आपला हा 5वा दिवस। काल आणि आज पोथी श्रवण करण्याकरता येथीलच आश्रमातील आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मम स्नेही मार्गदर्शक असे सुकेंद्र मुनिजी दादाजी या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांनाही माझा दंडवत व त्याचप्रमाणे ताई आहेत। सर्व संत महंत पुजारी बांधव उपदेशी वर्ग बांधवांना सर्वांना त्रिवार दंडवत प्रणाम करून आपल्या नित्य नेमाच्या अनुक्रमे विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। कालच्या सत्रामध्ये आपण अनुसरणाला स्पर्श केला, अनुसरणातील काही महत्त्वपूर्ण विषय पाहिले। नामाने वेद, नामाने बोध आणि नामाने अनुसरण हे कसं होतं हे आपण पाहिलं की नामापासून होणारे फायदे आहेत। नामाचे 10 अध्याय म्हणजे खऱ्या अर्थाने नामापासून होणारे फायदे, की नामस्मरण केल्याने, ज्या नामाचा उच्चार केल्याने आपल्याला काय फायदा होतो। एखादा दुकानदार असतो, तो दुकान टाकतो, दुकानामध्ये अनेक प्रकारची वस्तू तो ठेवतो। ज्याप्रमाणे आमच्या या बाबाजींपाशी पुस्तक आहेत, त्या पुस्तकापासून त्यांनाही 2 रुपये मिळतील आणि दुसऱ्यालाही त्याचा उपयोग होईल। आवश्यक वस्तू आहे ते घेतात फायद्याकरता। कुणीही या जगामध्ये फायद्याकरता काही ना काही करतो। बाबा मी जरी असेल तर मीही माझ्या फायद्याकरताच काही गोष्टी करेल ना। फायदा आहे तर सगळं आहे। आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण नामस्मरण करतो, नामाचा उच्चार करतो, नामाचं चिंतन करतो, तर आपल्याला त्या नामापासून काय फायदा होतो। तर नामाने वेद हा एक फायदा झाला, नामाने बोध हा एक फायदा झाला। म्हणणे अनुसरण म्हणजे नेमकं काय आहे? अनुसरण या शब्दाचा अर्थ काय? अनुकरण किंवा अनुसरण। अनुकरण म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्यापेक्षा प्रतिष्ठित असेल किंवा आपल्यापेक्षा विद्वान असेल, ज्ञात विरक्त असेल, त्याचं अनुकरण करणे म्हणजे अनुसरण नव्हे। अनुकरण आणि अनुसरण, नु हा शब्द जर एकामध्ये, अनुकरणामध्ये फक्त नु शब्द आहे आणि अनुसरण स शब्द काढला आणि नु शब्द लावला, अनुकरण। आणि म्हणून लक्षात घ्या, आम्हाला नुसतं अनुकरण करायचं नाही आहे, तर अनुसरण घ्यायचं आहे, अनुसरण करायचं आहे, अनुसरण आपल्या अंतःकरणामध्ये उतरवायचं।
अनुसरण म्हणजे मागच परवा एकाने मला प्रश्न केला, अनुसरण दीक्षा म्हणजे काय? त्यांना म्हटलं मी, दीक्षा म्हणजे अनुसरण. अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे त्याग. अनुसरण म्हणजे, अनुसरण या शब्दाचाच नाव देवाला प्रश्न केलेला आहे. देव म्हणतात, बाई संन्यास म्हणजे, संन्यासाची नावं काय आहेत सांगतात? काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या सगळ्या गोष्टीचा सर्वसंग परित्याग करणे, त्यालाच अनुसरण म्हटलेलं आहे. बरं, अनुसरण म्हणजे या सर्व गोष्टीचा सर्वसंग परित्याग करून अनन्य भावे भगवंताला शरण गेल्यानंतरच आमचं अनुसरण आहे. पण नुसुद्धा अंगावरती वस्त्र परिधान केले तर नुसुद्धा अंगावर वस्त्र परिधान करून ते अनुसरण म्हणता येत नाही. त्याला संन्यास दीक्षाही म्हणता येत नाही. त्याला एखादा फिल्मी स्टारही म्हणता येत नाही. फिल्मीमध्ये सुद्धा तो नाटक ऍक्टिंग करतात ना, तशा पद्धतीची तसंही म्हणता येत नाही. तो धड इकडला नाही, धड तिकडला नाही, इधर ना उधर बीच में आदर, या युक्तीप्रमाणे तो अनुसरण असतो. नुसते अंगावर वस्त्र परिधान केले म्हणजे अनुसरण नव्हे, तर आपल्या आचरणामध्ये आणणे, भगवंताने सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचं प्रतिपालन करणे म्हणजे अनुसरण आहे. आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं की अनुसरणाची व्याख्या की त्याग, त्यागाचंच नाव अनुसरण आहे. संन्यास म्हणजे अनुसरण, अनुसरण म्हणजेच त्याग. मग त्याग कोणत्या कोणत्या गोष्टीचा आम्हाला करायचा आहे? जड पदार्थाविषयी, चेतन पदार्थाविषयी जी आवडी आहे अंतःकरणामध्ये, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हा स्वभाव प्रगटत असतो आणि हा जो स्वभाव आहे या स्वभावाचा त्याग आम्हाला करायचा. आमच्या ठिकाणी जे ममत्व आहे, मोह मायेचं जंजाळ आहे, त्या जंजाळाचा त्याग आम्हाला करायचा आहे. मान मान्यतेचा त्याग आम्हाला करायचा आहे. का तर काव्य रचनेमध्ये म्हणलेला आहे, मान मान्यतेचा अभिलाष वाढीनाला, तो पुरुष आचार्य मिळला तेच ज्ञानाचा संदेह. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मान मान्यतेची अभिलाषा असते, ज्या व्यक्तीला मी मोठा आहे, मी विद्वान आहे अशी अभिलाषा लागली, तर तो व्यक्ती धर्मापासून जाऊ शकतो. कालच आपण पाहिलं, एखाद्या पदार्थाचं जर सेवन केलं, काय म्हणतात देव, नावडत नावडत सेवी त्याची आवडूनी ठाके, मग सांडिताही न संडे, ऐसा विखोबा पुढा जो सेवित साता आपुल्या मोहरा करे. म्हणजे लक्षात घ्या की आपण नावडत नावडत एखादा पदार्थ, रसरूपी पदार्थ सेवन करतो आणि सेवन केल्याच्या नंतर आपण त्या पदार्था करता आपण धर्मापासून जाऊ शकतो. आपण तो पदार्थ मिळवण्याच्या हेतूने एखाद्या व्यक्तीला म्हणले गाडी घ्यायची आहे, मला पैसे दे, तो देणार नाही. मग त्या व्यक्तीला दुसऱ्या माणसाला म्हणावं लागतं, माझ्या घरामध्ये थोडीशी अडचण आहे, हॉस्पिटलमध्ये माझे कोणीतरी ऍडमिट आहे, आणि मग तो द्रव्य त्याच्याकडून घेऊन मग ती गाडी त्याला प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणजे लक्षात घ्या की पदार्थ प्राप्त करण्याच्या हेतूने लबाड बोललं, एक वेळा लबाड बोललं तर 1000 वेळा लबाड बोलावं लागतं. तसं जर एक वेळा जर तो पदार्थ जर याने रज तम गुणयुक्त असणारा तो पदार्थ जर याने स्वीकारला, ग्रहण केला, आणि त्या पदार्थाची आवडी जर या व्यक्तीला जीवाला संचारल्या गेली, तर हा धर्मापासून जाण्याची शक्यता असते. आमच्या स्मृतीस्थळामध्ये बरेच उदाहरणं आहेत की पेंडीच्या भाजीपासून, जी शेंगाची पेंड असते ना, पेंड गाईला म्हशीला देण्याची, त्या पेंडेपासून सुद्धा व्यक्ती धर्मापासून जातो, त्याच्या भाजीपासून. म्हणून देवाने त्याग फार बारकाईने सांगितलेला आहे. आणि द्वापर युगामध्ये गोपाल कृष्णही तेच सांगतात. त्याग म्हणजे काय? सर्वसंग परित्याग, सर्व धर्मां परित्याज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि महाशुच. म्हणजे या गोष्टीचा त्याग. सर्व धर्मां म्हणजे धर्म अनेक आहेत का? धर्म कुणी पाहिलेत का? अनेक धर्म आहेत का? एक धर्म आहे? सांगा मला.
हा, धर्म एक अनेक आहेत का एक आहे? हा हा, अनेक आहेत. कस काय? धर्म अनेक नाही आहेत, धर्म एकच आहे. पंथ अनेक आहेत. पंथामध्ये आणि धर्मामध्ये भेद आहे. एक धर्म तो निर्वैव निराकार परमेश्वराचा एकच धर्म आहे. परमेश्वरच एक आहे. मग अनेक धर्म कसे काय आले? तुम्ही म्हणाले की बाबा 5 अवतार तर सांगतात ना. अवतार अनेक आहेत, अनंत अवतार आहेत, अनंत माया, अनंत ब्रह्मांड आहेत. परंतु लक्षात घ्या, निर्वैव निराकाराचं स्वरूप एक आहे. त्या चैतन्य पर जो परमेश्वर आहे तो एक आहे आणि म्हणून त्या परमेश्वराचा धर्म एक आहे. आणि त्या परमेश्वराचा जो धर्म आहे त्या धर्माची जोपासना करणे. पंथ अनेक आहेत, धर्म अनेक नाहीत. ज्याचे मतांतर झाले. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा 2 पंथ आहेत, माहितीये का तुम्हाला? काय? आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा 2 प्रकारचे पंथ आहेत. एका ठिकाणी मी गेलो, ढोरा डोंगर या ठिकाणी तपोभूमी मानली जाते. महानुभाव संप्रदायाची अनेक व्यक्ती त्याग करून त्या ढोऱ्या डोंगरा या ठिकाणी आपलं देह क्षोभतात. अनेक काळापासून, वर्षापासून ती परंपरा चालत आलेली आहे. तिथे गेल्याच्या नंतर एक माता माऊली दीक्षित होत्या आणि त्या गुराईंना मी तिथे एक आश्रम केलेला आहे ढोऱ्या डोंगराच्या पोटाशी. आणि तिथे त्या आश्रमामध्ये मी गेलो. तिथे दुधाडे काका नावाचे एक भिक्षुक होते आणि त्यांना भेटण्याकरता त्यांची औषधी घेऊन आम्ही गेलो. तिथे आश्रमाच्या बाहेर पडवी आहे. पडवीमध्ये स्थानासारखा ओठा बांधलेला आहे. परंतु त्या ओट्यामध्ये एकही विशेष नाहीये किंवा ओट्याला कुठे चिटकवलेलं नाही किंवा ओट्यावर ठेवलेला नाही. मी थोडा वेळ फार निरखून पाहिलं. त्याच्यावर काही सोडा नाही, गल्लप नाही, काही नाही, काही नाही. कधी उटी नाही, गंध नाही, काही नाही. एकदम फरशीसारखा ओटा, जसा घराच्या समोर असतो तसा ओटा. त्या ओट्याला मी पाहिलं निरखून. मला वाटलं आता हे ओठा, मला तर असं वाटलं बाहेर पडवी आहे आणि पडवीमध्ये ओटा एका कडाला दिसतोय आणि जर कुणी आलं गेलं तर सभा किंवा पोथी घेण्याकरता हा ओटा तयार केला असावा अशी माझ्या मनामध्ये. 12 वाजता, दुपारचे 12 वाजता देव येतात आणि तिथे जाऊन विडा आम्हाला ठेवणं होत नाही आणि म्हणून आम्ही या ओठ्यावर ठेवतो. मग म्हटलं, आई तुम्ही इथे एखादा विशेष तरी मांडायला लागत होता. ते म्हणे आम्ही विशेषाची पूजा वगैरे करत नाही, आम्ही विशेष बंधन करत नाही. मग काय करता? तुमच्या आश्रमात देवपूजा नाही का? ते म्हणे आमच्या आश्रमात अजिबात देवपूजा नाही. म्हटलं असं का? ते आम्हाला सांगता येत नाही, आमच्या गुरूंना माहिती. मग पुन्हा मी दुसऱ्याला विचारलं. ते म्हणतात आता देवाचे एक वचन आहे, नाण्याला 2 बाजू असतात. मी पाठीमागे सुद्धा तुम्हाला सांगितलं, जसे शास्त्राला सुद्धा 2 बाजू आहेत. देव तो काही काष्टाचा, देव तो काही पाषाणाचा. त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी फक्त हे वचन पक्क पाठ करून ठेवलं. ज्याला जसा प्रकाशला देव, जसा देव प्रकाशला ना, आपण हत्तीचा दृष्टांत पाहिला. जसा देव प्रकाशला, जसा हत्तीचे पाय प्रकाशलं, तो एक म्हणे हत्ती खांबासारखा. त्याप्रमाणे इथे वचन त्यांना एकच प्रकाशला गेलं. ते म्हणतात की देव काष्टाचा नसतो, देव पाषाणाचा नसतो, देव कशाचाच नाही, देव तो अंतर्गम्य, फक्त स्मरण करायचं. बरं, एक गोष्ट बरीही वाटली, स्मरण करायचं मान्य आहे. परंतु स्मरण करत असताना ज्या विधी सांगितलेल्या आहेत, चतुर्विध साधन सांगितलेले आहेत, त्या चतुर्विध साधनाचं दास्य जर घडलं नाही तर तुमचं स्मरणही काय कामाचं? का तर पूर्वी प्रकरणामध्ये जेव्हा माहीम भट्टांना सर्वज्ञांनी निरूपण केलेलं आहे की ते दास्य मोचक. मग दास्य केल्यापासून या जीवाचं मुंचन नाही आहे. या जीवाला मुक्तता होता येत नाही किंवा दास्य केल्या वांचून ज्ञानाचा अधिकार निघत नाही. क्रिया केल्या वांचून ज्ञानाला, वेदाला, बोधाला पात्र होता येत नाही. मग म्हणून लक्षात घ्या, जगामध्ये अनेक प्रकारचे पंथ आहेत, संप्रदाय आहेत.
परंतु खरा तो एक धर्म आहे. तो धर्म म्हणजे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने अवतार धारण करून जीवाचा उद्धाराचं व्यसन धारण करून महाराष्ट्र परिपूर्ण परिभ्रमण करून या जीवाला जे आत्मज्ञान सांगितलेलं आहे, जी एक असणारी ती ब्रह्मविद्या सांगितलेली आहे, त्या ब्रह्मविद्येप्रमाणे चालणं म्हणजे तो खरा अर्थाने एक धर्म आहे. तो एक धर्म आहे. संपूर्ण देवी देवतांचं विश्लेषण करून, संपूर्ण जीव जाती जीव जंतूंचं विश्लेषण करून परिपूर्ण करून स्वामींनी सांगितलेलं आहे की तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्व धर्मान परित्याज्य म्हणजे संग्रहाचा त्याग करावा लागेल. धर्म म्हणजे संग्रह एक प्रकारे. कुणी नातवांचा संग्रह करतं, कुणी मुलांचा संग्रह करतं, कुणी द्रव्याचा संग्रह करतं, कुणी धातूंचा म्हणजे सोन्या नाण्याचा संग्रह करतं, कुणी प्रॉपर्टीचा प्लॉट शेतीवाडीचा संग्रह करतं. या संग्रहाचा त्याग करावा लागेल. आणि संग्रहाचा त्याग किंवा कुणी प्रपंचाचा, आता तुम्ही कर्मराटीतले लोक आहात आणि कर्मराटीतील लोकांनी त्या कर्मराटीचा त्याग करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने त्याग आहे. तुम्ही त्या प्रपंचाचा त्या कर्मराटीचा संग्रह करून बसलेले आहात आणि तो संग्रह तुम्हाला बाहेर निघू देत नाही आहे. ही तुमची आमची शोकांतिका आहे. म्हणून त्या संग्रहापासून आम्हाला बाहेर यावं लागेल. त्या संग्रहापासून जेव्हा तुम्ही बाहेर याल ना तेव्हा मात्र तुमचा त्याग झाला. आणि तो कसा त्याग आपण पाहिलं? मळवत त्याग, अनिष्ट त्याग, स्वतेव त्याग. काल विश्लेषण त्याच्यामध्ये आपण पाहिलं. म्हणजे उत्तम अशा प्रकारचा त्याग, ज्याप्रमाणे सेवा करता आपण त्याग केला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सगळेच जर साधू झाले आणि सगळेच जर अनुसरले, सगळ्यांनी जर प्रपंचाचा त्याग केला, कर्मराटीचा त्याग केला तर साधूंचं पोट कसं भागायचं? देवावरती सगळं सोडून दिल्यानंतर देव सर्वस्व काही पुरवतात, सर्वस्व काही पुरवतात, भरपूर काही पुरवतात. अशा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. फक्त श्रद्धायुक्त आपण त्या देवाला त्याग करून अनुसरलो पाहिजे. कृष्ण महाराज तेच म्हणतात की सर्व संघ सर्व धर्मान परित्याज्य मामेकम म्हणजे मला एकट्याला शरण ये. त्यामध्ये देवी देवता विकल्पजनित आचरण सुद्धा आलं बरं का. हा सुद्धा एक प्रकारे संग्रह आहे. कुणी कुणी काही लोक करतात, मला भूतबाधा झाली आणि भूतबाधा झाल्याच्या नंतर मग जातात देवीकडे, अनेक प्रकारच्या ठिकाणी नपळतेच्या ठिकाणी जातात आणि तिथे विकल्पजनित आचरण करतात. मग त्या विकल्पजनित आचरणाचा त्याग आम्हाला करावा लागेल. देवाने त्याग करायला सांगितलं. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे. विकार विकल्पाचा त्याग करून स्वभावाचा त्याग करून जेव्हा ज्याप्रमाणे महादाईसा भगवंताला अनुसरलेले आहेत आणि स्वभावावरती मात्रा दिलेली आहे, स्वभावावरती मात केलेली आहे आणि त्याच महादाईसाला म्हातारी हे नाव प्राप्त झालं. म्हणजे त्या महादाईसा सारखा आम्हाला त्याग करावा लागेल. या निळभट्ट भांडारे सारकारांनी जेव्हा भांडारे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत गेले, दारामध्ये श्रीकरामध्ये भिक्षा मागण्याकरता स्वामी भिक्षाम देई हा शब्द टाकतात आणि आतून भांडारेकरांची पत्नी बाहेर येते. भिक्षा वाढते. निळभट्ट भांडारेकार मात्र खांद्यावरती उपर्ण घेऊन मात्र आपल्या देवपूजेच्या अधिष्ठानाच्या समोर गीतेमधील काहीतरी प्रश्न पाहत होते. गीतेमध्ये कोणता तरी श्लोक शोधत होते. आणि भांडारेकरांचा तो पूर्वजन्मीचा खजाना, भांडारेकरांची ती पूर्वजन्मीची पात्रता, कणव, योग्यता भगवंत जाणून होते आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने निळभट्ट भांडारेकरांकडे सर्वज्ञ आलेले आहेत. त्यांच्याच घरी भिक्षेला आलेले आहेत. साधारण एखादा महात्मा आमच्या तुमच्या घरी भिक्षेला येत नाही आणि जगाचा नेता ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा तो परब्रह्म परमेश्वर स्वतः भांडारेकरांच्या दारामध्ये जाऊन भिक्षाम दे हा शब्द टाकतो. तेव्हा भांडारेकर पोथीमध्ये निमग्न झालेले आहेत. निमग्न झालेले आहेत ते एकदम निमग्न. फक्त त्यांना अर्थ हवा होता. आम्ही ग्रंथ कधी शोधून पाहत नाही, त्याचं उघड करून कधी वाचन करून पाहत नाही. काही काही लोकांच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या पोथ्या असतात.
देवपूजेच्या ठिकाणी त्याला कपडे बांधून ठेवलेले असतात आणि एखादे बाबा जर आले तर बाबा माझ्याकडे ही पोथी आहे म्हणून दाखवतात अभिमानाने, परंतु त्या पोथीचं कधी वाचन त्यांनी केलेलं नसतं. जेव्हा ती पोथी उघडली जाते तेव्हा त्याच्यामधून वाळव्या खाली पडतात. मग लक्षात घ्या, परंतु भांडारेकर पोथीचं चिंतन आणि पोथीमध्ये आत्मतत्वज्ञान शोधत होते आणि गीता शोधत होते आणि ते आत्मतत्वज्ञान मात्र खऱ्या अर्थाने श्रीमद भगवद्गीता. गीतेमध्ये संपूर्ण प्रकारचं विश्लेषण भगवंताने सांगितलेलं आहे. ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, संन्यासयोग सांगितला, अनेक प्रकारचे योग कर्म त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि त्यामध्येच कोणता तरी आत्मउद्धाराचा श्लोक भांडारेकर पाहत होते. निमग्न झालेल्या भांडारेकरांकडे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत दारातून म्हणतात, बट्टो मागील पंक्ती पाहिजे. तेव्हा भांडारेकरांनी पाठीमागचं पान फिरून पाहिलं तर जो श्लोक हवा होता तो श्लोक ती चाललो. तुम्ही आतापर्यंत आम्ही तुमचे होतो, आता आम्ही तुमचे नाही म्हटलेलेच आहे. भेटला माझा जो होता, भेटला माझा जो होता, हाती माझ्या होती गाथा, हाती माझ्या होती गाथा, भेटला माझा जो होता, भेटला माझा जो होता. माझा जो होता तो मला भेटलेला आहे आणि माझ्या हातामध्ये गाथा असताना म्हणजे श्रीमद भगवद्गीता असताना त्याचं आत्मज्ञान, त्याचं तत्वज्ञान यांनी मला ओळखून दाखवलं. हेच माझे आत्मउद्धारक आहे. हेच मला खऱ्या अर्थाने या संस्कृती भ्रमणापासून मुक्त करणारे आहेत. आणि भांडारेकरांनी क्षणार्धात त्याग केला. किती चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. फक्त वर्णन सांगायचं मला थोडं बहुत, का तर त्यागाचं महत्व सांगायचं. भांडारेकरांनी त्याग, कमरेला इतका मोठा जुडगा असायचा आणि 32 प्रकारच्या, काही मत 16 प्रकारच्या भाज्या खातात असं आहे, काही मत 32 प्रकारच्या, परंतु असो काही 36 आहेत. अनेकांचे मतांतर आहेत, पण आपल्याला काय हरकत आहे 32 प्रकारच्या म्हणू किंवा 36 प्रकारच्या म्हणू. जेवणामध्ये इतक्या प्रकारच्या एका टायमाला भाज्या खाणारा व्यक्ती क्षणार्धात त्याग करून देवाच्या समवेत गेला. आणि जिथे तळ आहे, तुम्ही स्थान वंदन केलेलं आहे, तुमच्या परिसरातली ती घटना आहे आणि तुमच्या परिसरात ते स्थान उपलब्ध आहेत. तिथे कोणताच विचार केला नाही. आपण विचार करतो खाली बसत असताना आपले कपडे मळतात किंवा चालत असताना आपल्या कपड्यावरती चिखल उडेल आणि आपले कपडे खराब होतील, किंवा एखादे महात्मे आले आणि एखादं सुंदर असं पांढरं वस्त्र आहे आणि ते वस्त्र महात्म्यांना बसायला टाकलं तर तिथे खराब होईल, त्यांच्या पायाला चिखल असेल, असा विचार आपल्या मनामध्ये येतो. परंतु भांडारेकरांच्या मनामध्ये तो विचार आला नाही. देव श्रीकरामध्ये भिक्षा घेऊन जातात आणि तळ्याच्या पाळूवरती मात्र चरणचारी उभे राहतात. आपल्या पायाने मात्र स्वामी खडकावरती, पाषाणावरती, शिळेवरती पाणी टाकतात आणि आपल्या श्रीकरातील भिक्षा त्या शिळेवरती ठेवतात. आणि आता भगवंत मात्र आरोग्य करण्याकरता बसणार. तितक्यात भांडारेकरांनी आपल्या अंगावरचं भरभरील वस्त्र, रेशमी असं वस्त्र त्यांनी फाडलं. क्षणार्धाचा विचार केला नाही. आपण देवा करता, देव माझा मी देवाचा, म्हणून हा विचार करून क्षणार्धात फाडून देवाला बसण्याकरता टाकलं. आणि तिथून पुढे 1 नव्हे 2 नव्हे घराकडे कधीही फिरले नाही, कधी आले नाही, फोन नाही, कॉल नाही, मिस कॉल नाही, काहीच नाही. कोणतं नव्हतेच त्या काळामध्ये, हे लक्षात घ्या. आज अनुसरण घेतल्यानंतर घराकडे फोन करून सांगायची गरज नाही आहे की बरे आहात का, काय तुमचं बरं चाललेलं आहे का, घरी नातवंड बरे आहेत का, हे विचारायचं नाही. लक्षात घ्या, एक वेळा त्याग केला. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य, असं भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणजे हा त्याग करणं महत्वाचा आहे. स्वदेश, आपल्या गावाचा, देशाचा म्हणजे आपल्या जिल्ह्याचा सुद्धा कमीत कमी आपण त्याग केला पाहिजे. आपल्या गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, घराचा ह्या त्याग करून
संबंधीय जिथे आहेत, जिथे आपल्याला कुणीही ओळखत नाही, अशा ठिकाणी जाऊन आपण धर्माचरण केलं पाहिजे. त्याला त्याग म्हणतात. भांडारेकर एक वेळा घरातून बाहेर गेले तर पुन्हा मृत्यू झाला तरी त्यांचं देह सुद्धा परत वापस आलं नाही. ही मात्र खऱ्या अर्थाने तुमच्या भंडाऱ्याची शान आहे. हीच मागितलेलं नाही. देवाला एकच मागितलं, देवा मला काही नको आहे, तू हवाय, फक्त तू. देव माझा मी देवाचा, ही भावना ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्याग. भांडारेकर तिथे बऱ्याच प्रकारच्या प्रमाणामध्ये आजारी पडलेले असताना जेव्हा भांडारेकरांचं देहावसान व्हायच्या टायमाला स्वामींनी आपली मांडी दिली आणि भगवंत म्हणतात, तो काळ वंचना करू का? तेव्हा भांडारेकर काय म्हणतात, उद्गार शब्दाने, देवा पुन्हा ही मांडी मला मिळेल का? देव म्हणतात, ही मांडी पुन्हा मिळेल किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही, पण तुम्हाला जर तुमची जर काळवंचना करायची म्हणली तर तुम्हाला 1000 वर्षाचं आयुष्य आम्ही देऊ शकतो. तेव्हा भांडारेकर म्हणतात, देवा ही जर मांडी पुन्हा मला जर मिळत नसेल ना, आणि तुमचं सान्निध्य जर मला मिळत नसेल ना देवा, मला अजिबात हे जगणं आयुष्य मला नको. त्यांच्या ठिकाणी तुम्ही आम्ही जर राहिला असतो तर विचार केला असता, 1000 वर्षामध्ये आपण किती काही कमाई करू, 1000 वर्षामध्ये आपल्या मुलाबाळांना श्रीमंत सुखी करू, असा विचार करून देवाकडून मागून घेतला असता आयुष्य. पण पहा, तिथे भांडारेकर म्हणतात, मला काही नका, मला फक्त आता तुमच्या मांडीवरती प्राण सोडायचा आहे. देव भांडारेकरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि भांडारेकर देवाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. हा अपूर्व सोहळा मात्र तिथे चाललेला होता. भांडारेकर एकच विचार करत होते की देवा, सदैव ही चंपी गौरवर्ण मूर्त माझ्या समोर असावी, सदैव तुमची मांडी माझ्या उशाखाली असावी. आणि देव मात्र रडत होते. देवाच्या डोळ्यामधून अश्रुधारा आणि भांडारेकरांच्या डोळ्यातून अश्रुधारा, दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा आहेत. आणि भांडारेकर देवाच्या 32 लक्षणे मूर्तीकडे पाहत पाहत देवाच्या मांडीवरती प्राण सोडतात आणि देवाने तिथे त्यांचा निक्षेप केला. त्याग आहे. आम्हाला तुम्हाला तसा त्याग घडेल का? बरं नाही, शक्य नाहीये. भांडारेकरांसारखा आम्हाला त्याग घडणार नाही, परंतु कमीत कमी वस्त्राचा तरी त्याग करा. कर्मराटीतील वस्त्राचा त्याग करून कमीत कमी एखादा महात्मा म्हणून तरी या. कमीत कमी अनेक प्रकारचे संग्रह सांगितलेले आहेत. तुम्ही कोणत्या संग्रहाचा त्याग करता? जड आणि चैतन्य या दोन्ही पदार्थाचा त्याग करून परिपूर्ण, जसं देमाईसाला देव म्हणतात. काय म्हणतात? कसं कुष्टियाच्या धर्मी असा, म्हणजे कुष्टियाचा दृष्टांत आपण काल पाहिला की कुष्टियाच्या धर्मी म्हणजे कुष्टियाप्रमाणे जेव्हा तो कुष्टिया तिथे गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने त्याग केला, पण देव त्याला सगळं काही पुरवतात. म्हणजे देमायसाचं म्हणणं एवढंच होतं. काल पाऊस आल्यामुळे थोडासा घोळ झाला नाही का? देमायसाचं म्हणणं इतकंच होतं, देवा तुम्ही म्हणता ठीक आहे, अनुसरा, त्याग करा, सगळं करा. कशा पद्धतीने अनुसरावं? अनुसरण म्हणजे काय? तर स्वामी म्हणतात, देव माझा मी देवाचा, ऐशिया परी अशी जोका देमती. हे देमायसाला उद्देशून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने डोमेग्रामच्या राजमठामध्ये हे वचन उच्चारलेलं आहे. अनुसरण म्हणजे देव माझा मी देवाचा, ही भावना अंतःकरणामध्ये ठेवणं आणि अनन्य भावे देवाला शरण जाणं. बाकी कोणताच विचार मनामध्ये नाही, कोणताच जडमूळ प्रपंचाचा नाहीये, कोणत्या संग्रहाचा नाहीये, कोणत्या नात्याचा नाही, गोत्याचा नाही, संबंधियाचा नाही, संबंधाचा नाही. नामस्मरण करायला येत असताना किंवा बसलेले असताना तुम्हाला काहीतरी फोन येईल. तुम्हाला आता जनरल नॉलेज सांगितलं पाहिजे, तेवढं आहे का ना थोडक्यामध्ये. आता विषय इकडे तिकडे भरकटेल नाही का? चांगल्या भट्टा गेले ना. उदाहरण सांगायचं होतं असं की चांगदेव भट्टाला जाताना हा भिंगुर्टीच्या दृष्टांत सांगितला होता.
किंवा 1-2 वेळा याचे आठवीचे असं सांगितलं होतं. त्याच्यातला मोजका गाभा आपल्याला काढून घ्यायचा होता. ते तर गेले, ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं कर्मानुसार ते त्यांचं चालू आहे. त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं? दुसरा असा करतोय मग आपणही तसंच करायचं का? नाही. आपल्याला जी करायचंय, जे खरं आहे, चांगलं आहे, योग्य आहे, ते आपण केलं पाहिजे. आता लीळेमधल्या पात्रांकडे पाहूनच तुम्ही जर कराल तर लीळेमध्ये असे दुष्परिणामिक पात्र सुद्धा आहेत. असं काय म्हणता तुम्ही? मार्तंड आहे नाही का? मार्तंडाने अनेक प्रकारे त्या ठिकाणी चोरी करायची. ज्याप्रमाणे जेव्हा मार्तंड हे बाईसांचे भाचे आणि बाईसांचे भाचे असणारे हे मार्तंड जेव्हा चारण्याच्या ठिकाणी बाईसा नित्यनेमानेच म्हणायचे की बाबा सगळ्याला काही ना काही देतात पण आमच्या मार्कंडाला काही देत नाहीत. मग एके दिवशी देव म्हणतात आता यांच्या मनातील एक शंका काढून टाकली पाहिजे आणि चारणीला असताना म्हणतात की आता मार्कंडाला म्हणतात की तुम्ही जा आणि भिक्षा मागून 18 घास येथे संपादा, इथे आम्हाला द्या, अर्पण करा. असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतात काही हरकत नाही, तुम्हाला 18 दोषाचं किंवा 18 दोषापासून मुक्त करू किंवा 18 रोगापासून मुक्त करू, असे 2 मतांतर आहेत. हा पिंपळाला बांधू 18 दोष नाही का, म्हणजे तुमच्या ठिकाणी जे दोष आहेत ते दोष पिंपळाला आम्ही बांधू, म्हणजे नाश करू त्याचा म्हणायचं. एक उदाहरणार्थ 18 घास आम्हाला संपदा, म्हणजे भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून 18 घास आणून आम्हाला संपदायची. ठीक आहे म्हणले देवा, काही हरकत नाही. झोळी घेतली. मात्र आता देवाच्या आज्ञेप्रमाणे गावामध्ये गेले, मामा मावशांच्या घरी गेले आणि गेल्याच्या नंतर भिक्षाला कुठं जायचं होतं? गावामध्ये जायचं होतं. आणि संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याचे किंवा ओळखत्याच्या घरानं वचावे. जो ओळखणारा आहे, आपल्याला ओळखीचा आहे, त्याच्या घरी आपण भिक्षाला जायला आपल्याला अधिकार नाहीये. आणि ते गेले गावामध्ये, मामा मावशीच्या घरामध्ये गेले. घरात गेल्यानंतर त्यांनी आदर-तिथ्ययुक्त बादली, पाटा, सुंदर अशा प्रकारे गरम पाणी, पाय हात स्वच्छ धुतले. सुंदर अशा प्रकारचा चौरंग बसण्याकरता टाकला. चौरंगावरती विराजित झाले. बातचीत चालू झाली. बराच वेळ गेला. गरम पाणी तयार करण्यात आलं. मार्कंडाला मस्तपैकी उठणं लावून स्नान घालण्यात आलं. स्नान झाल्यानंतर उत्तम प्रकारच्या वरण, भात, तूप, पोळी अशा प्रकारे भोजन झालं. भोजन झाल्यानंतर झोप घेतली वाघाने मस्त गादी टाकून. आणि झोप घेतल्याच्या नंतर उठले आणि उठल्याच्या नंतर झोळी घेतली आणि मामा मावशीला म्हणतात भात आहे का थोडासा उरलेला? ते म्हणतात आहे ना. त्या झोळीमध्ये टाका. भाताचा ढेकोळ होता, शिळा भात, तो झोळीमध्ये टाकला. ती झोळी घेऊन देवाकडे आले. आल्याच्या नंतर देवाला दुष्टपूत केली. केल्याच्या नंतर म्हणतात देव तर ओळखतात, देव सर्वज्ञ आहेत. देव म्हणतात भिक्षेला इतका वेळ? नाही देवा, थोडासा उशीर झाला. बरं ठीक आहे. भिक्षा एका घरी? ठीक आहे. मग तितक्यामध्ये मामी येते आणि पाठीमागून मामी आल्यानंतर ती पाहते तर श्री चांगदेवराव आलेले. यांनी तर मला सांगितलेलं नाही. का रे मार्कंड, तू का नाही सांगितलं? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत बाईसाला म्हणतात, बाई पाहिलं का तुमच्या मार्कंडाचे कारस्थान? आम्ही एक सांगतो तर हे दुसरे करते. पण लक्षात घ्या की जसं मार्कंडाप्रमाणे आता ते येतात. मग आल्याच्या नंतर ती पाहते, देवाला क्षमा मागते. उत्तम अशा प्रकारचे आरोग्य नंतर भगवंताला ती मामी आणून देते. परंतु तिथे लक्षात घ्या की अशा प्रकारचं उदाहरण जर आता मार्कंडाचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायचं का? नाही घ्यायचं. असे पात्र तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू नका जीव अनेक प्रकारचे अनेक नमुने आहेत. देवाच्या सान्निध्यात होते, आताही आहेत आणि पुढेही राहतील. आताही आहेत, पुढेही राहतील आणि पुढे तर यापेक्षाही जास्त राहतील. देवाच्या काळामध्ये कमी होते, तेव्हापासून आतापर्यंत आता जास्त थोडे
वाढले, पण इथून पुढे तर जास्त वाढतील. म्हणून लक्षात घ्या, अनेक पात्रता जीवांची भिन्न भिन्न आहे, कार्य भिन्न भिन्न आहे, विचार भिन्न भिन्न आहेत, मन भिन्न भिन्न आहे. सगळ्याची मन एक असते तर वाद विवाद अपशब्द शिव्या निर्माण झाल्या नसत्या. देवाच्या सान्निध्यामध्ये सुद्धा शिव्या देणारे लोक होते सर. देवाच्या सान्निध्यामध्ये सुद्धा शिव्या देणारे व्यक्ती होते. आमच्या बाईसांचं सुद्धा शिव्या द्यायचे, औसा सुद्धा शिव्या द्यायचे. हा, मग तुम्ही म्हणता, काही लोकांचं मत असतं की महात्मेने प्रिय बोललं पाहिजे. लक्षात घ्या, नाण्याला दोन बाजू आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणतात महात्म्याने प्रिय बोललं पाहिजे, महात्म्याने अपशब्द बोलले नाही पाहिजे, मान्य आहे, बोलले नाही पाहिजे, मान्य आहे, महात्म्याचा तो स्वभाव आहे. परंतु एखाद्या ठिकाणी जमतच नसेल आणि वरोडच होत असेल तर महात्म्याला बोलावंही लागतं. चरित्रात तसं प्रमाण आहे ना. मरमर बायसांची शिवी, मरमर पुरा तुझा मडा बांधला घागरा, वाजत जाय मसर पेरी उठून वाजत जाय, अशा प्रकारे बोललेला आहे. म्हणून लक्षात घ्या, शिवी सुद्धा या ठिकाणी चरित्रामध्ये प्रमाण आहे. म्हणून नमुना अनेक प्रकार आहे, भेद अनेक प्रकार आहेत. आपल्याला त्याच्यामधून मुख्यत्व काय घ्यायचं आहे आणि आपण काय घेतलं पाहिजे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, दुष्परिणामी गोष्ट कोणती आहे आणि परिणामी चांगल्या परिणामाची गोष्ट कोणती आहे, त्याचं आपण संशोधन करूनच घेतलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला गुरु जरी करायचा असेल ना, तर आपण गुरु सुद्धा शुद्ध केला पाहिजे, चांगला केला पाहिजे. ते म्हटलेलंच आहे, पाणी पिना छान के गुरु करना पैछान के. जीवनामध्ये जर गुरु जरी करायचा असेल ना, तर पैछान की केला पाहिजे, विचार करून पाहून त्यांचं तत्वज्ञान खरंच हे आपल्याला आत्मउद्धाराच्या मार्गाने दिशा दाखवतील का, हा विचार करून तेव्हा केला पाहिजे. जर आपण विचार केला नाही आणि आपण जर सत्संगत धरली नाही तर आपल्या जीवनाचा विनाश आहे. कोणती वाईट गोष्ट आपण लवकर ग्रहण करतो, पण चांगली गोष्ट ग्रहण करायला आणि अवगत करायला फार वेळ लागतो, हे लक्षात घ्या, फार वेळ लागतो. चांगली एखादी गोष्ट आहे, आता लहान मुलगा आहे, उदाहरणार्थामध्ये लहान मुलं आहे, आपल्या घरामध्ये आपण बसलेलो आहोत आणि बसलेले असताना आपल्याला एखाद्याचा फोन आला, आपण फोन उचलला आणि आपण सांगितलं आपण तर घरीच आहेत आणि लहान मुलगा तिथेच आहे, आपण फोन उचलला आणि उचलल्याच्या नंतर सांगितलं निघाले. काही लोक म्हणतात, बाबा आयुष्यभर कमवलं आणि मुलाने घराच्या बाहेर हाकलून दिलं, अर्थ काय? मग तुला आयुष्यभर कळालं नाही का? आयुष्यभर तुम्हाला कळालं नाही का? काही म्हणतात नंतर ना मग असं त्याचं काव्य एक रचना आहे, काव्य सुद्धा आहे त्याच्यामध्ये, मी तुला पाहून जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही मले पाणी पाजिले. मी तुला पाहून जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही मले पाणी पाजिले. म्हणजे त्याला पाहून तुम्ही जीवन जाळलं. त्याने सांगितलं होतं का तुम्हाला जीवन जाळा म्हणून? तुम्हाला मस्ती होती, तुम्हाला तो वेगळ्या प्रकारचा अभाव होता, तुम्हाला आपुलकी ममत्व जडलेलं होतं. त्याचं जर जीवन तुम्ही जर परमार्थाकरता जाळलं असतं तर देवाने काय दिलं असतं? किती एक प्रकारच्या तुम्हाला काही नसतं पुरवलं. जग नियंत्याने तुम्हाला शाश्वत पद प्रदान केलं असतं, तुम्ही नाशिवंत मागत राहिलात कणाशीच्या ब्राह्मणासारखं. काहीच नको म्हणता आणि मागितल्याशिवाय तर राहत नाही. असा निर्हेतुक कोण भक्ती करतं इथे बसल्यापैकी? सांगा बरं, कोण करतं निर्हेतुक भक्ती? कोणाची आहे इथे बसल्यापैकी? एकही माणूस सांगा, निर्हेतुक भक्ती मी करतो बाबा. ग्रस्त बर का, भिक्षुक नका. गोपाल आहे, गोपाल गोपाल आहे, गोपाल. निर्हेतुक भक्ती करणं गरजेचं आहे. निर्हेतुक कुणीही करत नाही. कणाशीच्या ब्राह्मणाची उदाहरणार्थ लीळा आहे आमच्या ठिकाणी, की कणाशीच्या ब्राह्मणाला सुद्धा देव प्रसन्न झाले, घरी गेले, आरोग्य झाले आणि देव निघाले आणि तेव्हा देव म्हणतात, माग काय मागायचंय, मी प्रसन्न झालो. देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं सांगा तुम्ही? काय मागावं सर?
प्रेम मागावं, देव मागावा, तुझी व्हावा तुझी भेटावा मागावं. सुख शांती समाधान तर ते देववशी मिळेलच हो तुम्हाला. सुख नाही, शांती नाही, काहीच नाही. फक्त मला देवाचं प्रेम पाहिजे. देव माझा मी देवाचा, मला बाकी काहीच नाही पाहिजे. प्रेम म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थच तो आहे की प्रेमी भक्त आणि देव कधीही विभक्त होत नाहीत, आणि म्हणून त्याला प्रेम म्हणलेलं आहे. तसं कनाशीच्या प्रमाणाने मागितलं तुमच्या आमच्या सारखं. सुने हाती तक्र भात, एका वाक्यामध्ये सर्व पदार्थ मागून घेतले. सून म्हणजे याचं लग्न झालं नव्हतं अगोदरच, याला पत्नी पाहिजे. मग आता याचं लग्न झालं तर याला सून येईल, मग याचं लग्न झाल्यानंतर याला पोरग व्हावं लागेल सून यायची म्हणल्यानंतर. मग याचं लग्न व्हावं, मग पोरग व्हावं, मग सून यावी, आणि सुने हाती तक्र भात. मग आता सून आली, पोरग आलं, पत्नी आली, आणि तिच्या हाती तक्र भात. म्हणजे भात म्हणजे शेती पाहिजे, भात पिकवण्याकरता शेती पाहिजे, आणि ताक पाहिजे म्हणल्यानंतर गाई म्हशी पाहिजे. मग एका वाक्यामध्ये प्रपंचाच्या सर्व गोष्टी मागितल्या. देव म्हणतात अरे हे तर तुला दैववशी मिळणारच आहे, अजून काहीतरी माग ना दुसरं. हा, कर्मवशी मिळणारच आहे, काहीतरी माग ना दुसरं. तेव्हा तो म्हणतो नाही नाही मला एकच पाहिजे. देव परत विचारतात अरे अजून काही माग. नाही नाही मला हेच पाहिजे. म्हणून मागताही आलं पाहिजे. देवाला मागता आम्हा तुम्हाला येत नाही. देवाला मागता बाईसांना आलं, देवाला मागता निळभट्ट भांडारेकरांना आलं. आपण उदाहरण पाठीमागं पाहिलं. देवाला मागता महादाईसाला आलं, देवाला मागता माहीम भट्टांना आलं, देवाला मागता अनेक प्रकारचे उदाहरणं आहेत. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला की लक्षात घ्या, म्हाताऱ्याचं ममत्व काही ठेवू नका, खाऊ पिऊ घाला याला, नाहीतर पुन्हा आपल्या म्हणजे जीव राहील बर का, असं म्हणतात. तसं तुम्ही या जगामध्ये जर या दिसणाऱ्या बाह्य पदार्थ आहेत, धन संपदा ममत्व हे जे काही आहे, याच्या जर ममत्व ठेवाल तर तुम्ही परत परत इथेच याल. मग तुम्हाला इथे यायचंय का शाश्वत पद प्राप्त करून घ्यायचंय, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय का नाही, हे तुम्ही ठरवा. म्हणून लक्षात घ्या की आपण देवाला जर मागायचं असेल, तर देवाला मोक्षपदाला जर आपल्याला जायचं असेल देव, तर आपल्याला नामस्मरण, नामाचं चिंतन निरंतर आपल्याला करावं लागेल, आणि देवाने सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार आम्हा तुम्हाला चालावं लागेल, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपला वेळ होत आलेला आहे, जेणेकरून आम्हालाही बाहेर जायचं आहे, आणि म्हणून आपण आपलं सत्र आज या ठिकाणी संपूयात आणि पुढील सत्रात उद्यातील सत्र पाहूयात. दंडवत प्रणाम. शुभरात्र. सर्वज्ञ काय जय जयकार करण देवाचा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. चहाची व्यवस्था सांगून द्या. हॅलो. सर्व मंडळी थकलेले आहेत बिचारे, श्रवण अंतकरणापासून केलेला आहे, आणि म्हणून तिथे मिनेश भाऊ यांनी चहाची तयारी केलेली आहे. चहा पिल्यानंतर माणूस फ्रेश होता असं म्हणतात, आणि म्हणून कलियुगाचं अमृत असं चहा आहे, आणि म्हणून तुम्ही चहा घ्या. दंडवत प्रणाम.